कुणी कुणाशी भांडावे, कुणी कुणाशी दंडावे, कुणी कुणाशी भांडावे, कुणी कुणाशी दंडावे, ज्याचे त्याने समजून घ्यावे, ज्याचे त्याने समजून घ्यावे. आहा देणाऱ्याचे हात धरू, देणाऱ्याचे हात धरू, होणाऱ्याचे तोंड धरू, होणाऱ्याचे तोंड धरू, ज्याचे त्याने समजून घ्यावे. आहा याच्याही मुळाशी कारण ज्या दिवशी माझी आई मला सोडून गेली त्यावेळी जातेवेळी माझ्या आईच्या मुखातील शब्द बाळमूर्ती त्यानी मनी आशेने शयनी या विठ्ठलाला भजण्याचं कर्तव्य तुझ्या सुख दुःखात हा विठ्ठल तुझा वाटेकरी असेल. त्याचप्रमाणे अगदी समजू लागल्या दिनापासून मी तुझी भक्ती करते. कारण काय माहिती, माझं सारं सर्वस्व तू आहेस आणि तुझ्या चरणी या मुक्तीने आपलं सारं सर्वस्व वाईट. या मुक्तीची एकच इच्छा देव, तू माझा सखा व्हावास, तू माझं प्रियकर व्हावं, तू माझं सारं सर्वस्वच व्हावं. एवढी मनोमन क्षणोक्षणी प्रार्थना आहे. म्हणूनच देवा तुझ्या भक्तीला मला क्षणभरही करमत नाही. तुझं पूजन केल्यावर मी मुखात अन्नाचा कण किंवा पाण्याचा ते वाट्यापही घेतलाय. जरी माझी सावत्र किती मला जाण्याचं कर्तव्य करत असली ना तरी सुद्धा तुझ्याजवळ येता क्षणी सारी दुःखे मी विसरून जाते. म्हणूनच देवा ये ना, एक वार ये आणि मला जवळ घे. आणि म्हणून तुझ्या सेवेसाठी तुझ्या पूजनासाठी
सर्वस्व आहे. होय होय होय. ज्या दिवशी माझी आई गेली ना ही मेली हो दसा. त्याच वेळी तुला माझ्या स्वाधीन करून दिली. आणि म्हणूनच हो. तर दिनापासून माझी सारी दुःखी मी तुला सांगण्याचं कर्तव्य करते. होय होय हो. आणि हे तुमचं मला देतेस काय औदसे हे अंगण स्वच्छ कोण करणार ग? कोण येणार? मी जेव्हा आले तेव्हा सांगितलं होतं तुझ्या बापाने माझी पोर आहे सांभाळ तिला. हो ती कुणाची देवी या कातुण्याच्या मागे लागण्यापेक्षा ना हे स्वच्छ कर. आणि काय ग प्रातःच काय उठले कशाला सारं अंगण स्वच्छ केलं स्नान केलं सारी कामे अगदी मी सारी केली. मग हे कुणी टाकलं? पुनश्च वारा आला असेल काय आणि हा पालापाचोळा पडला. आता वारा काही तुला झाला नाही ग तुला भेटायला आला होता वारा. सकाळी सकाळी देवाचं म्हणजे हे अगं मी खरंच सांगते काय वाऱ्यामुळे हा पुनश्च पालापाचोळा इथं पडलाय. हो तुझे डोळे फुटले. नाही तुला दिसलं होतं तुला. मग स्वच्छ कोण करणार? मी करते. कधी करणार? आणि काय गो याच्यात जर एवढा वेळ लावलास रांजण कोण भरणार? कोण भरणार रांजण? कोण भरणार? मला सांग. मला आता रात्री घरात मला आंघोळ करायला हवं ते पाणी कुठून आणू? अगं मी सारी रांजणही भरून ठेवली. कधी? अगं हा कचरा इथं कसा आला मलाच समजत. कसा आला कसा आला? काय ग अगं का तोंडे तेवढं खातेस ना तेवढं जर मनासारखं करशील ना तर बरं वाटेल. अगं दुर्गुणी मेली आपल्या आईला पोचविलंस. आता माझ्या अगं तू माझी सावत्र आई असलीस ना तरी माझ्या आईप्रमाणे मी तुझ्यावर प्रेम करते. हो कळलं तुझं प्रेम कळलं. असं असताना का माझ्या आईचा जाच करतेस? हो काय तुझं प्रेम उठून जातोय मेलीचं? का माझ्या आईला अशी दूषणं देते? हो अगं मेले तुझ्या मोठात एखादी पोटात मला वाटलं होतं की माझी पोर म्हणून मी जवळ करीन म्हणून पण या तुझ्या दुर्गुणापुढे ना नाविलाज झाला मला. हे दोन असतं. मी सारा केर काढते. कधी कधी अगं कधी करणार केर काढते ना. हो थांब पाणी भरलं सोडून सांगते. पाणी भरलं म्हणून आई केर काढते. हो हो तुझ्यासारखी वाटले मी किती सोळी आहे बघ. आणि माझ्या अंगावर कसा घालतेस? बरोबर आहे. अगं तू आहेस तर तशी होतस ना म्हणून मला करतेस. काय माझा लक्ष नाही. काय झालं डोळे फुटले तुझे? पण तुझं तर लक्ष होता ना. माझा लक्ष होता. पण तू त्या कचऱ्यात का उभी राहिलीस? याला कारण आहे मी तुझ्या कचऱ्यात उभी राहिली नव्हती. मी बाजूला होती. मी पाहत होते याच्याकडे. हे जवळी घे काय करत होतीस ना म्हणून याच्याकडे मला काय लक्ष नाहीये. कसला लवकर सारा केर काय म्हणे देवाला जवळी घे. हा जवळी घेणार तुला. देवाकडे मी प्रेम करते. इतर भक्ती करतात ही मी प्रेम करते. हो हे जर आईला पूर्वी म्हटलं असतंस ना जवळी घे ती विचारी राहिली असती इथे तिला पोचविलं तर याला सांगते जवळी घे. झाला हे काय करायला असं मी सारा केर काढला. मग हा पुन्हा मी ते मी थांब. त्यापेक्षा मला मरण दिलं असतंच ना तर खरंच बरं झालं असतं. या जीवनामध्ये काही नव्हे मला सावध राहा. चार प्रेमाचे शब्द सुद्धा माझ्याशी बोलू शकत नाही.
हे काय? अगं मी खरंच हे रांगण काय कर काय ग? एवढ्या पणाने मी अंघोळ करणार? मेली कशी अगं एवढ्या भारल्या घरात सतत रोडात असतेस मेले. अगं तुझ्यामुळे दारिद्र्यही नास लागू द्या. एवढी मोठी आमची श्रीमती पण हे मेलं अवधं लक्ष सतत असतं. मी खरंच सांगते. आता हे पुसणार कोण? आता हे पुसणार कोण? आई आता माझा का गच्छळवान मांडीलायस तू? मी ठरवा बाई असं मला दुःख देण्याचं कर्तव्य करते. काय मेली पोर आहे ही. आता या बाहेर या मोठ्यावर मोठ्याला सांगते की मी तिचा छळवाद करते म्हणून. म्हणजे ऐकू दे आई ती आणखी नाही ऐकू दे. मग म्हणायला बरं आई नाही जावत नाही. आणि मेले तुझ्यामुळे मला असं भावकुणा देवादया 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 दिसे मार्ग हा भला. दिसे मार्ग हा भया. केवळ तू एक जाण, केवळ तू एक जाण, केवळ तू एक जाण, एक जाण देवादयाळा देवादयाळा देवादयाळा. हा भावकुळा बघुनी हाती बघुनी भावकुळा देवादयाळा 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 देवाद हा भया. अगं तुझ्या पत्रानं पेट घेतला होता ना. आज तू मला जाळण्यासाठी तत्पर ठरलीस. अगं पण पहा ग, माझा भगवंत माझ्या पाठीशी सदैव आहे. भगवान आणि या माझ्या विठ्ठला आज त्याने हे मला पुनश्च जीवदान दिलं. मेले याचं नाव सांगतेस? अगं हे काय चटूक केलं हे? माझ्या घराला तर भगदाट नाही आहे. एक काही की पाणी कुठून शेजाऱ्याने टाकलं की काय? अगं हे सगळं चिरटूक करते, ही जादू करते आणि नाव याचं पुढे करते. काय या जीवाची किती हाल केली, माझा राग कितीही कर, पण एक वार माझ्या विठ्ठलाचं नाव घे. काय? माझ्या विठ्ठलाची नावं अनेक आहेत. हा? कुणी पांडुरंग म्हणते, हा. कुणी विठ्ठल म्हणते, हो. कुणी सावळ्या म्हणते. हा. यातलं एक जरी नाव प्रेमानं घेतलंस ना हम्म. तर तुझ्या मनी असणार हा कुठच्या कुठं निघून जाईल. वा वा वा. आणि तू सुद्धा माझ्या विठ्ठलाची भक्ती करशील. अगं त्या देवाची अनेक नावं घेण्यापेक्षा ना ही अनेक कामं जर मनापासून करशील ना तर मेले या कुठेतरी तुला जर आम्ही दुसऱ्या कोणी दिलं ना तर ती लोक नाव तरी ठेवणार नाहीत मला. आतापर्यंत सारी कामं मीच करत होते, मात्र आतापर्यंत सारी कामं एकटाच करत होते. थांब, अशी जाऊ नाही देणार. हे पुसणार कोण? थांब जरा घेऊन ते कोण हो तिकडे. अगं लवकर या, मेरीला हिला मदत करू नका. आणि पुस सगळं. देवा काय करू मी आता, देवा काय करू मी आता, देवा
काय करू मी आता अन्याय माझा काही नसता अन्याय माझा काही नसता कोपलासी का मजवरी आता कोपलासी का मजवरी आता काय करू मी आता देवा काय करू मी आता देवा काय गेले आधी सगळं हे ओलं केलंस आणि आता हात धरायला घेतेस मी पडावी म्हणून हे सगळं केलेस ना मी तुला स्वच्छ करायला सांगितलं होतं ना अगं नागरी आणून इथे पाणी ओतण्याचं कर्तव्य तू तर केलं काय ग आणि माझ्यावर आरोप कर म्हणजे मी मुद्दाम होतो असं म्हणतेस तू अगो बाई किती कपाळ करतेस तू अगं तू करतेस आणि नाव मला ठेवतेस बरोबर आहे कुणीतरी म्हणायला हवं तुझ्या बापाने म्हणायला हवं की सावत्र असा द्वेष करते म्हणून नाही काय ग मी तुला आतापर्यंत तुझं सगळं सहन केलं का तर तू लहानाची मोठी वागीस म्हणून चांगलं चांगलं तुला खाऊ घातलं काहीतरी याचं वेळ जवळ जाणार नाही असं मला तरी वाटतं आणि माझ्या या भरलेल्या घरात ना सतत तू कोण ना कोण मेलच असं रडत राहते हे मला नकोय तेव्हा असं कर या काळ तोंड्याला घे या काळ तोंड्याला माझ्या देवाला अशी दूषणं नका करू आणि बघ माझ्या या सगळ्याला तू नाहीये आणि तू चांगली हो कुठेतरी हो मला तुझं तोंड बघायचं नाहीये एक वार मी तुझ्या या घरातून जाते पण माझ्या पांडुरंगाला विठ्ठलाला इथेच राहू दे याला कशाला ठेवतेस याचं मी काय करू काय करू याचं माझ्या देवाची तुमच्या साऱ्यांवर कृपा आहे हो आमच्यावर कृपा नको काय तुझ्यावरच राहू दे त्याला घे आणि चांगली हो माझ्या देवाला नाही काही तू जाणार नाहीस चांगली हो माझ्या नशिबा कोणी न त्राता माझ्या नशिबा माझ्या नशिबा माझ्या नशिबा कोणी न त्राता काय करू मी आता देवा काय करू मी आता देवा काय करू आता अन्याय माझा काही नसता अन्याय माझा काही नसता अन्याय माझा काही नसता अन्याय माझा काही नसता कोपलासी का मजवरी आता काय करू अरे माझं नशीब फुटकं आहे माझं नशीब फुटलं त्याचं आहे पाणी हो अगं ती म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधलीस मला मोकळा झालास तुझ्यावरच ओझं संपलं आता हो तेच ऐकते ना वेळोवेळी ऐक वेळोवेळी तू हे जोडून दिलेस खरं मी डोळे झाकून यांच्या हातात घातला हा म्हातारा कधी एक शब्द सुद्धा माझ्या बरोबर चांगलं बोलत नाही माझं ऐकून तरी घेशी तू मला असं अडचणीत आणलंयस ही काही माझं ऐकण्यात नाही काय राग जरा कमी कर काय उपयोग त्याचा सांग भल रे सांग भल बाळू मामर सांग भल सांग भल रे सांग भल बाळू मामर सांग भल भाव भक्तीचा भंडारा उजळी भाव भक्तीचा भंडारा उजळी भाव भक्तीचा भंडारा उजळी तुझी काही रे करा
वाईट विचार करायचा नाही, दुसऱ्याचं वाईट बी चिंतायचं नाही. अरे समाधानाने वागर. अरे प्रत्येकासनी कामधाम हाय, प्रत्येकासनी हाय कामधाम. पण एकदा तरी जगाच्या धन्याची आठवण करा की. अरे य मिले तसं जरी केलं तरी त्याला पावन होत की. अरे कुठंही जायचं नाही, कुठंही दुसऱ्याचं वाईट मात्र चिंतू नका. अरे मुख्या प्राण्यासनी सांगून समजतं तर माणसासनी कसं समजत नाही. कशापायी भांडता रे? अरे भावाभावात भांडणं करता तुम्ही. वारे सुक्कळीच्यानो जमिनीपायी भांडता. मेल्यावर जमीन काय घेऊन जाणार काय तुम्ही? अरे आपण मेल्यावर सारं इथं ठेवाया हवंय, काय बी घेऊन जाणार नाही. पण एक मात्र ध्यानात ठेवा, आपल्याला जन्म दिलाय ना त्या आई बापाला नकारे दूर लोटू. अरे त्यांचे हाल करता आणि तुम्ही भांड्याला सुटकळी जाणू. अरे त्यासनी घराबाहेर करता तुम्ही. अरे तुमच्यासाठी किती त्याने हाल केले रे, पण नाही, तुमच्या ध्यानात बी येणार नाही. मी काय बी सांगितलं तरी तुमच्या डोक्यात बी जाणार नाही. पण याद राखा, कुठं बी काय बी करा, समदया मामाला दिसतया. काय पाहतो एवढं बोललं तरी नाही जाणार माणसाच्या. नाही करायचं असं, वाईट नाही चिंतायचं. सांग भलं रे सांग भलं, मारू मामा रे सांग भलं. सांग भलं रे सांग भलं, मारू मामा रे सांग भलं. मारू मामा अरे समजू लागल्या दिनापासून मी तुझी भक्ती करते, पण त्या भक्तीची फलश्रुती मला हिरविलीच काय? ज्या दिवशी आई माझी निवडते त्याच वेळी आईनं तुला माझ्या स्वाधीन केलं. आणि त्यावेळी आई म्हणाली होती, मुक्ती, तुझं सुख असू दे दुःख असू दे, किती यातना असू दे, तू या विठ्ठलाला सांग. दुःखात तुला हा मार्ग लागला, सुखात हा तुझा सखा म्हणून तुझ्या समवेत खेळेल. पण देवा, दुःखातही तुझं दर्शन नाही ना सुखातही तुझं दर्शन. पण भगवंता दुःख द्यावं ते किती रे भगवंता. अगदी क्षणोक्षणी पदोपदी माझी सावत्र आई माझा जाच करते, त्याचं मला दुःख नाही रे वाटत. तेव्हा क्षणभर मला वाटलं होतं तू माझा आहेस, तू माझा आहेस, तू माझा सखा आहेस, तू माझा प्रिय करेस. पण तेव्हा तू सुद्धा माझ्यावर पाठ फिरविलीस का? या विश्वाच्या ठिकाणी ही मुक्ता अनाथ झाली का? असं वाटलं होतं या विश्वात मला कुणाचा आधार नाही, पण तू माझा आधार आहे. पण तेव्हा तू सुद्धा मला अनाथ केलंस, तेव्हा तू सुद्धा मला या विश्वाच्या ठिकाणी अनाथ करण्यासाठी तत्पर झाला. तू सुद्धा मला अनाथ केलंस, या विश्वाच्या ठिकाणी माझा कुणाचा आधार नाही. तेव्हा असं खेळ निष्ठूर झालाय. स्वतःचं उदय भाषणाप्रमाणे घटन केलंस का? अरे तुझी दया, तुला माझी माया काहीच नाही का रे? तू माझं सारं सर्वस्व आहे असं मला वाटत होतं, पण मी या साऱ्या जगाला सांगत होते माझा सारं सर्वस्व माझा विठ्ठल आहे. पण तेव्हा तू सुद्धा मला अनाथ केलंस रे, अनाथ.
आणि असं असतं या तुझ्या मंदिरीच्या बाबतीत तुझ्या बरी दया माया काहीच नाही. आज तू निष्ठुर झाला पण माझ्या आईनं तुला माझ्या स्वाधीन केलं आणि तू माझं सारं सर्वस्व आहे असं आई म्हणाली होती. आता या विश्वात मला सुद्धा राहायचं. या चंद्रभागेत मी त्याग करणार आहे पण मी जेव्हा त्याग करते तेव्हा तुला तरी मी इथं कसं ठेवेन? नाही, तुला आईनं माझ्या स्वाधीन केलंय ना. पण ज्याप्रमाणे ही मुक्ता स्वतःचा देह त्याग करणार आहे ना त्याचप्रमाणे तुला सुद्धा घेऊन या चंद्रभागेत सांग भला रे सांग भला बाळू मामा रे सांग भला सांग भला रे सांग भला बाळू मामा रे सांग भला भाव भक्तीचा भंडारा उजळी भाव भक्तीचा भंडारा उजळी तुझीच हिले करा सांग भला रे सांग भला बाळू मामा रे सांग भला सांग भला रे सांग भला बाळू मामा रे सांग भला भाव भक्तीचा भंडारा उजळी भाव भक्तीचा भंडारा उजळी तुझीच हिले करा सांग भला रे सांग भला बाळू मामा रे सांग भला भाव भक्तीचा भंडारा उजळी भाव भक्तीचा भंडारा उजळी तुझीच हिले करा बाळू मामा रे सांग भला बाळू मामा रे सांग भला बाळू मामा रे सांग भला अग ये की आहे कोण मला साथ देते? मी या चंद्रभागेत स्वतःचा देह त्यागिला पण या कमल पुष्पातून मला वरती आणणारी व्यक्ती तरी कोण? मुक्ते सार काही सांगतो या ये की बाहेर तू भाव भक्तीचा भंडारा उजळी भाव भक्तीचा भंडारा उजळी तुझीच हिले करा सांग भला रे सांग भला बाळू मामा रे सांग भला सांग भला रे सांग भला बाळू मामा रे सांग भला बाळू मामा रे सांग भला ओळख आहे तुम्हाला नाही. कोण आहात आपण? अग कुणी मला मामा म्हणतात कुणी मला बाळू म्हणतात कुणी मला बाळू मामा बी म्हणतात. बाळू बाबाच्या नावानं बाळू बाबाच्या नावानं
हे जीवन वाचविण्याचं कर्तव्य आपण केला तो. अगं नाही असं वाईट विचार करायचा. कारण या मुक्तीच्या जीवनात फक्त दुःखच आहे. जिनं जन्म दिला ती माझी माता मला सोडून गेली. सावत्र आई माझा जाच करते. माझी पितृदेवता पर तीर्थाटनासाठी गेली, ती पुनश्च माघारी फिरली नाही. मग सांगा मी या विश्वात जगून तरी माझा काय उपयोग आहे? आतापर्यंत या विठ्ठलाची मी एकनिष्ठतेने भक्ती केली, त्याला माझं सुख दुःख सांगण्याचं कर्तव्य केलंय. पण त्याच्याही हृदयाला नाही हो पाझर फुटला. त्या तो सुद्धा माझ्यासाठी निष्ठुर झाला. नाही मुक्ते नाही, असं काय बी होणार नाही. अगं मी आहे तुझ्या सोबतीला, कशाची बी चिंता करायची नाही. सारं मला ठाव आहे, म्हणूनच मी तुला वाचविण्यासाठी इथं आलोया. आपण वाचविला, पण या दुःखातून सुखाचा मार्ग मला कोण दाविणार? तुला सुखाच्या वाटेवर नेणार. एक दिस तरी सोन्याचा उजेडेल तुझ्या दिवस. आपण सांगता एक दिवस तरी माझ्यासाठी सुखाचा आणि सोन्याचा असणार आहे. पण मामा, यासाठी मार्ग तू कोणते? हा मार्ग वाटेल तू खडतर मार्ग असू द्या. ही मुक्ता स्वतःच्या जीवनात आचरणात आली. फक्त आपल्या मुखातून मला ते ऐकायचंय. असा कोणता मार्ग आहे? मुक्ते, अगं जन्मात येते मूळ पहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. नरदेहा येऊन हानी केल्या. रज तम आणि सत्व हे ज्याच्या अंगी गुण आहेत ना, तो या विश्वात काय बी करू शकतो. आणि तेच गुण तुझ्या अंगी बी आहेत, म्हणूनच मी ऐकता आलोया. आपण काय बोलता? हे आडान लेकराला नाही हो समजत. पण आपल्या शब्दावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आज साक्षात माझा विठ्ठलच माझ्या नेत्रासमोर उभा टाकला असं मला सारखं वाटू लागलं. मुक्ते, अगं देहबुद्धी गेल्याशिवाय शरणांगती येत नाही. देहबुद्धी, वासना, अहंकार हे सारं एकच आहे. भागवत प्राप्तीला शरणांगती गेल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून प्रत्येकानं लीलतेनं वागायला हवंय. मी तुला मार्ग दाखवितो. कोणता मार्ग करशील ना तू? वाटेल तो मार्ग असू दे. मग ऐक मुक्ते, 5 महिन्याचे 5 एकादशीचं व्रत कर. व्रत? हा, आणि 5 महिन्याच्या 5 एकादशीचं व्रत? मामा, ते कोणत्या तऱ्हेनं करावं? मग ऐक मुक्ते, 5 महिन्याचे 5 एकादशीचं व्रत अक्कलकोट आणि पंढरपूर या सीमेवर असणार ते शिवालय मंदिर. त्या शिवालय मंदिरात रात्रीच्या वेळेस जायचं आणि शिवपिंडीचं दर्शन करायचं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी दिवशी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन घे. आणि तुला जमल तसं लोकांचं गोडतोंड कर. अगं बघ, माझा शब्द हा यो, कुठं बी कमी पडणार नाही तो. आपण हे व्रत मला सांगितलंय. हे व्रत परिपूर्ण करण्यासाठी मुक्ता नक्की तत्पर ठरेल. पण ज्या ज्यावेळी माझ्यावर संकट येते त्या त्यावेळी मामा आपलं दर्शन मला घडा. मुक्ते, तुला सबूत दिलाय. सुखईचा कोण मी येऊ दे तुझ्या वाटेला. मी नाही त्याला ठरणार. चिंता करू नका. कुठं बी तुझं काय झालं फक्त या मामाला हाक दे. मी हाय तुझ्या पाठीशी. पंढरीचा पांडुरंग तुझ्याच संगती डोलर, तुझ्याच संगती डोलर, सांग भलं रे सांग. देवा, हे पांडुरंगा, आज माझ्यासाठी मार्ग मला मिळाला. मग तुला विसरून कसं चालेल? यावेळी हे व्रत परिपूर्ण करण्यासाठी मला तुझा आधार. नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्र
फणींद्र माथा मुकुटे झळाले कारुण्य सिंधू भवदोकहारी उधवीन शंभो मदपोन तारी तुझवीन शंभो मदपोन तारी शिवहरी 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 शंकराला माझा महादेवाला माझा शंकराला माझा महादेवाला माझा आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान शंकराला माझा मंदिरातील पुजारी अधर्मानं यावेळी धन कमावताय अर्थात या पुजाऱ्यावर स्वतःचा हक्क घ्यायचा फार बरा झाला अहो कोणीतरी आला असेल शिवहरे 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 हे ब्राह्मण तुझ्या पाशी जायचं आहे ते म्हटलंय अहो कोण आपण इथपर्यंत येण्याचा प्रयत्न माझी ओळखी कळवणच आहे हो नाहीच आहे जनजीवन विस्कळीत केलाय कित्येकांच्या मनाचा तोडलाय ज्याचा चेहरा पाहून आजपर्यंत कोणी पाहिला नाही असं राघव माझं नाव राघव तुझ्या पाचशे अंकाला घालते हे जे धन आहे ना अरे हे देवाला अर्पित केलं मी माझ्या कंठी धारण केलंय राघवा देतो रे
समर्थ जय जय स्वामी 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 समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी शंकर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे राघव यावेळी या दिव्य असा प्रकाश काय पाहताय यावेळी माझ्या नावानं हाक देणारे व्यक्ती कोण आहात आपण राघव तू मला ओळखलं नसशील अरे तू माणुसकीचा धर्म सोडलास मग माणुसकीचा धर्म सोडणाऱ्याला देव कसा समजेल म्हणजे तुम्ही देव आपल्या देहाला संज्ञ एकच अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ तोच मी माझी एक शंका आहे अशी कोण शंका लागल्या दिवसापासून ज्या दृष्ट मानवाने माझ्या माता पित्यांचा घात केला त्या दिवसापासून देवतांची निंदा प्रत्येक वेळोवेळी या राघवानं केली मग यावेळी या देवाचं दर्शन मला घडावं का आणि कशासाठी हे तुझं भाग्य नव्हे मग अरे तुझे आई बाप हे माझे निष्ठावंत भक्त होते आणि त्याने माझी भक्ती केली त्या भक्तीचा सह्य म्हणूनच आज तुला माझं दर्शन लाभलं ते केवळ त्यांच्या पुण्याईमुळे लाभलं म्हणजे माझ्या माता पित्यांची पुण्याई फळाला आली साक्षात या देवाचं दर्शन माझ्या जीवनात मला घडलंय मग यावेळी या राघवानं काय करायला हवंय जेणेकरून आतापर्यंत केलेलं पापाचरण या पापाचरणाचा क्षय होऊन माझ्या जीवनात मोक्ष मला मिळणार आहे राघव आज जर तुझी चूक तुला समजली असेल तर ऐक हा मिळालेला मानवी जन्म सार्थकी तुला लावायचा आहे आई बापानं जे आतापर्यंत सत्कर्म केले ते सत्कर्म यापुढे तू चालव आतापर्यंत जे पापाचरण तू केलंस याच्यातून मुक्त जर तुला व्हायचं असेल एकच मार्ग असा कोणता भक्ती मार्ग म्हणजे याच्या पुढे भक्ती मार्ग मी करावा आतापर्यंत या राघवानं कुठल्याही देवासमोर हात जोडले नव्हते पण यावेळी साक्षात दर्शन आपलं घडलं यावेळी राघव यावेळी आपल्याला शरण येतोय आणि आपण दिलेल्या मार्गानुसार भक्ती मार्गाचा प्रसाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी आणि उदयिक मी जाऊन माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेणं आणि मला जमेल तसं त्याचं पारणही पेरणं मग विलंब नाही लवकरात लवकर शिवदर्शन आणि तदनंतर पुढील कर्तव्यासाठी निघून जा हे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय
आनंद वनविला तुझी मी भक्ती का आणि कशासाठी करते बोल ना हे सारं काही तुला ज्ञान मग तुझं मूर्तिमंत दर्शन एक बार तरी मला दिलं हो आणि मी माझ्या मनी इच्छा जी प्रस्थापित केली ती लवकरात लवकर परिपूर्ण व्हावी एवढी बाबांनी सांगितल्याप्रमाणे कृष्णकांत मुक्तेला शोधतोय. बाबांनी सांगितलं होतं की म्हणे मुक्ता रात्रीच्या वेळ कुठं जाते तेच पाहण्यासाठी या कृष्णकांतची पावलं इथपर्यंत वळली. नमस्कार मुक्ते, तुला प्रश्न निर्माण झाला असेल हा कृष्णकांत इथपर्यंत का आला असे तुला अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. अशा अवेळी आपण इथं आला याला सर्वसिक अनुभूत तू आहेस. मी असं मी केलंय तरी काय केलंय? माझ्या बाबांनी मला सांगितलंय म्हणे मुक्ता मध्यरात्री कुठं जाते काय करते हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी आज माझी पावलं इथपर्यंत वळली. मग स्वतःच्या नेत्रानं पाहिलंय मी या शिवालयात काय येते कशासाठी येते हे जर तुम्ही स्वतःच्या नेत्रानं पाहिलं असाल ना. आज मी सारं काही पाहिलंय पण आज हीच ती वेळ आहे आणि आज मी तुला जे काही सांगणार आहे ते आज सांगता क्षणी तुझ्या चेहऱ्यावर आनंद निश्चित निर्माण होईल. आपण मला काहीतरी सांगणार आहे आणि त्या गोष्टीमुळे माझ्या चेहऱ्यावर आनंद. बऱ्याच दिवसाची गोष्ट आहे अशी कोणती आणि गोष्ट कोणती असेल
तर मुक्ते माझं लग्न ठरलंय. अहो, ही तर खरोखर आनंदाचीच वार्ता. ना आपलं लग्न ठरलं मग आपल्याला आनंद तर झालाच असेल. अहो, आपलं शुभ विवाह व्हावा ही आमची सुद्धा इच्छा आहे. तुझी इच्छा आहे ना, हो. पण ते लग्न कुणाबरोबर ठरलं हे तुला माहिती नसेल. अहो, हा. क्षणभर विसरूनच गेले. सांगा ना, आपला विवाह ठरलाय तो कुणाशी? कुणाबरोबर माहितीये का? हा. ती सुंदर युवती कोण असेल तर मुक्ते तू आहेस. काय? हा. मी? हो. अहो, आपल्याशी माझा विवाह ठरला याची कल्पना सुद्धा मला नाही. म्हणजे तुला माहित नव्हतं? अहो, काय? पण हात जोडून विनंती करू आपल्याला एक सांग. काय सांगणार आहे? मी आपल्याशी विवाह करू शकत नाही. मुक्ते काय बोलतेस तू? कारण आहे, काय? समजू लागल्या दिनापासून मी ज्याची भक्ती केली आणि ज्याची प्रतिमा मी अगदी हृदय गाभाऱ्यात पूजली, मी त्याला मनोमनी क्षणोक्षणी पती मानिले. मी त्याच्याशीच लग्न करणार. कोण तो? अशी कोण व्यक्ती आहे जी माझ्या व्यतिरिक्त तुझ्या मनात दुसरी व्यक्ती आहे? अहो, काय? दुसरी तिसरी कोणी नसून या विश्वाचा परब्रह्म, या विश्वाचा मायबाप, तोच माझा पंढरीचा पांडुरंग. काय? त्या देवाशी मला विवाह करायचा. आता मुक्ते काय बोलतेस तू? तो माझा सखा व्हावा, तो माझा प्रियकर व्हावा ही माझी इच्छा आहे. मुक्ते क्षणभर मला हसू लागलं, कारण तो विश्वाचा देव, जगाचा देव, पंढरीचा पांडुरंग म्हणे तुझा पती व्हावा ही तुझी इच्छा आहे. मुक्ते, हा तुला एकच सांगितलं काय? हे हा जो नाच सोड आणि चांगल्या पद्धतीनं आपण लग्न करू, सुखाचा संसार करू, एकच मागणं माझं तुला आहे. वाटेल ते झालं तरी चालेल. मी ज्या भगवंताला हृदय गाभाऱ्यात पुजण्याचं कर्तव्य केलंय, ज्याच्याशी मी लग्न करण्याचा निश्चय केलाय, त्याच्या व्यतिरिक्त मी अन्य कुणालाही पती म्हणून स्वीकारू शकत नाही. तेव्हा हा जर विनंती करू तुला माहित नसेल, हा तुझं जेवढं शांत आहे त्यापेक्षा रागडी तुला माहिती नसेल, पण म्हणून सांगतोय माझ्या मनाला होकार दे, आपण लग्न करूया. चल. लग्न हे दोन मनांचं मिलन आहे, जाणतोय मी, आणि दोघांच्या सहमतीशिवाय लग्न हे होऊ शकत नाही. आपल्या मतानं मी योग्य असेल, पण माझ्या मतानं आपण योग्य नाही. मी आपल्याशी विवाह करू शकत नाही. हा तुम्ही विनंती करू शकते मला. लग्न करेल तर फक्त हा शांतीचा मात आहे. तेव्हा माझ्या मनाला होकार न पेक्षा काय वाईट पण होती आता विचार तो कर म्हणतोय तुला. स्वातंत्र्याचा अर्थ सोयराचार नव्हे. मनाला वाटेल, बुद्धीला पटेल त्याप्रमाणे वागण्याचे कर्तव्य कराल तर हा देह माती मोल होईल. भगवंताच्या दारात असा अविचार करू नका. माझ्या मनाला वाटेल, माझ्या बुद्धीला वाटेल, ते नक्की हा तुझ्या लक्षात ठेव. म्हणजे तुम्ही मनानं ठाम निर्धार केला. हा कुटीला कपटीला हरून पडण्यासाठी कुटीला यावेळी आपल्या रक्षणासाठी मी इथपर्यंत आलो. या आपण बस शांत म्हणतो इथून चालत माझं आहे. वेळ प्रत्येकी तुला ठाव झाली. या अबलांच्या रक्षणासाठी आज तुम्हाला म्हणून लढाई बांधते ठार मारतो सुद्धा करतोय. ये रे असा संसार सागर भरला
देवाचं नाव सांगून आता मी काय करतोय पाच डोळ्या देखोन ज्या शिवने तू भेटायला यायला येतेस ना मग ही शिवपिंडी आज तुम्हा दोघांच्या डोळ्या देखोन उद्ध्वस्त मी करतोय. आणि जर तुझे स्वामी इथं आले असते तर आज या क्षणापासून मी माझ्या विठ्ठलाचं नाव घेणं बंद जरूर. आणि ज्याप्रमाणे मी स्वामींचं नाव घेतल्याच्या नंतर मी माझ्या स्वामींचं नाव बंद करून जर स्वामी प्रकट झाले असतील तर तुझ्या विठ्ठलाचं नाव घेऊन झाला तू सुद्धा तुझ्या विठ्ठलाला हाक दे. तुझा विठ्ठल जर अवतीर्ण झाला असेल तर तुझ्या विठ्ठलाचं नाव बंद होऊ. माझ्या स्वामींचं नाव तुला घ्यावं लागेल. राघवा, माझ्या हाकेसरशी माझा विठ्ठल जर इथं अवतीर्ण झाला नसेल तर या विश्वास श्रेष्ठ स्वामी असं मी म्हणेन आणि या क्षणापासून विठ्ठल नाव बंद करेन. मग हो रे, तुझ्या देवाला हात मी देतोय माझ्या स्वामी समर्थांना हात. आतापर्यंत केलेली भक्ती तुझ्या चरणाशी रुजू झाली असेल तर आज माझी सत्व कसोटी आहे आणि या कसोटीला उतरायचं माझ्या हाकेसरशी इथं अवतीर्ण. स्वामी समर्थ हो, तुम्ही या तुमच्या भक्ताच्या हाकेला धावा म्हटलंय. भक्ताच्या हाकेला धावा. हरि ओम विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 हरि ओम विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी. हरि ओम विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम विठ्ठल विठ्ठल म्हणा हा जन्म नाही राघवा पहा, माझा विठ्ठल आले. राघवा पहा, माझा विठ्ठल आले. माझे स्वामी तुला दिसत नाही? कशाला भांडतात देवा, देवासाठी? हो, तू म्हणतेस माझा विठ्ठल, हो. हा म्हणतोय माझा स्वामी. खरंय, कारण जसे देवाला आपण भजण्याची कृती केलात त्याप्रमाणे देवाचं नामस्मरण करतात. पण बाळानो, देव तत्व हे एकच आहे.
स्वामी वेगळे नव्हे आणि विठ्ठलही कोणी निराळा नव्हे. तत्व हे देवाचं एकच आहे. जसं पाहावं तसं प्रत्येकाला दिसतं. ते मला सांग, तुला काय दिसलं माझ्यात? तू माझा विठ्ठल, तू माझा पांडुरंग आज माझ्या नेत्रासमोर दिसू लागला. माधव, हे राघव, तुला काय दिसलं? यावेळी माझे स्वामी समर्थ, या माझ्या स्वामी समर्थांचं दर्शन आजच्या राघवला घडलंय. अरे यातच तुम्ही पतित पावन झालात. हे भक्तानो, यापुढं हे राघव तुला एक करावं लागेल. असं काय? ही पण माझी भक्ती नाही. हे मुक्ता केवळ एकादशी व्रत करते. ह्या एकादशी व्रतात तुला तिला सहाय्य करायचंय आणि केवळ पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी हिच्या समवेत प्रत्यक्ष तुला जायचंय आणि यापुढं हिचा सांभाळ तुला करायचाय. स्वामीराया, तुमच्या आज्ञेचं तंतोतंत पालन हा राघव आपल्या जीवनात करणार आहे. राघव आपल्या जीवनात करणार आहे म्हटलं. काही हरकत नाही. देव, रूपे अनेक, तत्व मात्र एक, आणि आज अशा स्वरूपानं मला दर्शन देता झाला. म्हणूनच देवा, तुझ्या चरणी कोटी कोटी घेऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. क्षणभर मनाच्या ठिकाणी वावरणारा भ्रम दूर झाला. सत्य तत्व एक, परमात्मा ईश्वर अनेक रूप आमच्या नेत्रासमोर उभी टाकली. पण देवानं आज मूर्तिमंत दर्शन दिले. एकच आहे आणि यावेळी स्वामींची तुला आज्ञा. मी जे एकादशी व्रत करते त्या व्रतात तुला सहकार्य करायचंय आणि ते कर्तव्य माझ्या जीवनात मी परिपूर्ण करणार आहे म्हटलंय. अरे मग विलंब कशाला? आज आहे ती आषाढी एकादशी. भाविक भक्तांचे वेळे अगदी चालले ते माझ्या विठुरायाच्या दर्शनासाठी. अगदी कोणी दिंड्या पताका घेऊन, कोणी खंदी विना घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालले. मग विलंब नकोय. जावे पंढरीस, दर्शन घ्यावे पांडुरंगा. मनात शांती वाटा, भाव तोची देव पाहे. मनी पाहावे विठुराया. या एकाच शब्दाने, या एकाच पंक्तीने अगदी मन कृतकृतार्थ झाले. हे पांडुरंगा, अगदी तुझ्या दर्शनासाठी ही मुक्ता येईल. वैष्णवांचा मेळा अगदी तुझ्या दर्शनासाठी निघाला. हातीटा दिंड्या पताका घेऊन निघालेला हा वैष्णवांचा मेळा. एकच सांगू लागला, हरिनामा तुकयाच्या
भक्तांचा मेळा चाललाय तो पांडुरंगाच्या दर्शनासाठी. पहा, सारे भक्तजन तहान भूक विसरून हाती दिंड्या पताका घेऊन माझ्या पांडुरंगाचं नाव घेत पांडुरंगाचा गजर करत दर्शनासाठी निघाले. पण मला सांगा, सारे निघाले कुठं? वारीसाठी. वारी? माझ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी. अगं, वारी वारी म्हणजे का काय? वारी वारी म्हणजे तुला नाही समजलं? नाही. ऐक, निष्कामता निजसी प्यारी, निष्कामता निजसी विठ्ठलाचं नाव घे, सारी तहान भूक विसरून जाशील. हा माझ्या हाती असणारा विना आज तुझ्या स्वाधीन करते. हा भाव भक्तीचा विना घेऊन तू माझ्या समवेत या वारीत जा. म्हणजे भाव भक्तीचा विना घेऊन या वारीत मी आलो पाहिजे. म्हणजे विलंब नको, लवकरात आता टाळ्या गाऊया नाचत पंढरी जाऊया हो मुखाने विठ्ठल. गाऊया नाचत पंढरी जाऊया हातात टाळ्या, हातात टाळ्या गाऊया जाऊया हो मुखाने गाऊया नाचत पंढरी जाऊया हातात टाळ्या माझ्यावर विना. हे तुमची मुक्ता. ही नाही ते गेलं सगळं आमच्याकडे. म्हणजे ह्या मुक्तेनं हे मुक्ते विचारा विचारा कुणाबरोबर गावचा पाटील म्हणून मी तुला एक संधी देतोय. काय तू एक तरुणी आहेस, तुझ्या मनात जे काय चाललंय हे मी जाणू शकतोय. तिला लग्न करायचं आहे तर सांगा. गावकरी मंडळी, मी तिला नीट विचारतोय, तिलाही कुठेतरी संधी देणं गरजेचं आहे. तुला लग्न करायचंय पण जे काही विचाराल त्याची मी सारे काही सत्यतेनेच उत्तरे देईन. मी पूर्णपणे सत्य खरे खुरा असं उत्तर तुम्हाला देणार आहे. आतापर्यंत कधी असत्य भाषण केलं नाही, याही पुढे करणार नाही. विचार, तुला लग्न करायचंय पण त्या कुणाशी? तर गावात असणाऱ्या त्या विठ्ठलाशी. समजू लागल्या दिनापासून त्या भगवंताची मी भक्ती करते आणि माझी इच्छा तो माझा सखा भगवंत, माझा प्राणनाथ व्हावा, तो माझा सौभाग्याचा धनी व्हावा. कोण? काय बोलता देवाला मी माझा सखा माने. अगं, आजपर्यंत असं कधी घडलंय का? एका देवाशी आपल्यापैकी माणसानं कधी लग्न केलंय का? तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. आमचं सोडा भक्ती म्हणूनच तर सारं चाललंय. तो माझा पांडुरंग माझा सखा होईल, काय माझा प्रियकर होईल यात शंका विचारामुळं कुठेतरी गाळ बोट लागतंय. हे होणे नाही. होय, तुझे विचार बदलले पाहिजे. नाही. काय? माझ्या देहात रक्ताचा थेंब असेपर्यंत हे विचार कधीच बदलणार नाही. कारण आतापर्यंत एकनिष्ठतेने मी पांडुरंगाची भक्ती केली.
याच्याही पुढे मी माझ्या पांडुरंगाचीच भक्ती करणार आहे आणि माझा मनोनिर्धार तोच असणार आहे. काय जोपर्यंत माझा देव येऊन सांगत नाही हा विचार बदल तोपर्यंत या मुक्तीच्या मतात परिवर्तन होणार अहो, नाही. पाटील, फक्त थांब. मी ते तोंडवर करून बोलते नाही. आणि कृष्णकांताचा घात कोणी केला? कृष्णकांताचा घात कोणी केला? ही आरोपी आहे, सोडू नका हिला. नाहीतर हिचं बघून कोणी उद्या असेल वागतील, लग्न होणार कशी आमची? देवाची भक्ती जरूर करावी, पण आत्मापूर आणि अक्कलकोट या सीमेवर असणारे ते देवालय, त्या मंदिराच्या ठिकाणी तू जात होतीस, होय, सत्य होय ना? मध्यरात्रीच्या वेळी शिवालयात मी जात होते. हे त्रिवार सत्य. मग त्या ठिकाणी या भुजंग रावाचा पुत्र तुझ्या समवेत होता. माझ्या कृष्णकांताला मारला हिडे. मला न्याय द्या. हो, कृष्णकांत तिथं आले होते. आला होता, त्रिवार सत्य. त्याचा घात झाला. तो कोणी केला मग? होय मन, मी त्याचा घात केला नाही. तू त्याचा घात केला, मग तो त्याचा घात कोणी केला? त्या देवाला केला. तू होतीस ना, तिथं तूच होतीस. आणि कोण होता का? हिनंच केला, होय म्हणा. तिथं माझ्या समवेत हे राघव होते. काय घात केला म्हणजे तुझ्या सोबत हा देखील होता? मला तर आलं काबरत माझ्या ध्यानी. ताई, म्हणजे दोघांनी तुम्ही मारलं. दोघांनी संगमतानं या भुजंगरावाच्या मुलाचा घात केला. नाही. तुम्हाला शासन द्या, शासन द्या आता. तुम्हाला शासन, होय, समस्त गावकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला या गावाचा पाटील म्हणून, होय, तुमच्या अंगावर माझ्याकडे द्या, माझ्याकडे द्या. माझ्या कृष्णकांताला मार. रामनाथ, आसूड जर आज तुम्ही माझ्यावर ओढण्यासाठी तत्पर ठरत असाल, तो माझा दयेचा देव, तो माझा पांडुरंग दादा, या विश्वाच्या चराचरात असेल. संत हे विठ्ठल, हे माझ्यावर आलेलं अरिष्ट क्रूरापासून हे विठ्ठलाचा विठ्ठला न्याय तुझा कुठला, विठ्ठला न्याय तुझा कुठला, विठ्ठला न्याय तुझा, विठ्ठला न्याय तुझा, विठ्ठला न्याय तुझा, डोंगर का फुटला, विठ्ठला डोंगर का फुटला, विठ्ठला न्याय तुझा कुठला, विठ्ठला बाबा, चिंता करू नकास. मी केलेल्या भक्तीची मला इतक्या फलश्रुती मिळाली. नाही मुक्ते आता नाही. बाजूला ते मामा. कशाची बी चिंता करू नकास. मामा, मामा, ए पाटील, बोला मामा. तू गावचा पाटील ना म्हणा. होय. शिक्षा कुणाला करता ना तुम्ही? या अपराधाला शिक्षा करतो कोणी सांगितलं? गावकऱ्यांच्या वतीनं. गावकऱ्यांच्या. मग मी सांगतो की असली तू शिक्षा देशील का? बोला. देशील. पण तुम्ही जे काय म्हणाल ते करण्यासाठी हा गावचा पाटील तत्पर होईल. ताई इकडे बोलू ओके. नको, इकडे इकडे. हो बा भुजंगराव काय? आणि ती सुंदर बाई हा दोघांनाही ढाकी असला तर मामा, मामा काय म्हणतो? मामा क्षमा करा मामा. मामा तुम्ही म्हणता ते खरं आहे. आता चूक झाली म्हणतोय तू. चूक नाही, झाली, चूक मी झाली. मी मी याच्या नादी लागले. याने मला ताई, आता मागं ए, म्हणतो. मामा मामा चुकलं माझं. काही का असेल, मार भेटणार म्हणून आता दादा नको. ही जरी माझी सावत्र माता असेल, नाही आहे जन्माची नसली तरी कर्माची माता आहे. तेव्हा मामा माझ्या आईला आणि मामांना नको शास्त्र. नको. भाची माझी भाची. चूप राहा तिथं. याने ना बोलू नकास. याने मला श्रीमंतीचं अमीर दाखवलं. मामा याने नाही सगळं तर तुम्ही चुकला. हो हाच आता म्हणा. माझ्यावरच ढकलते सारं. हे सगळं मुक्ते. गाणं. पण मामा, ज्याची मी आतुरतेनं वाट पाहते, हम्म. तो माझा पंढरीचा पांडुरंग मला कधी भेटणार आहे? मुक्ते, माझा सबूत होता तुला. मग तो सबूत मी आज पूर्ण करणार आहे. कसा तुझ्या जीवनात सोन्याचा दिस उजाडला म्हणायला हरकत नाही. म्हणजे
ಮಾಡೋ परमेश्वर दिडवतो भजना नोडो निन्नळे निज पूर्णा. हे गावकर मंडळी, हा पाटील, बोला. साऱ्यांनी एकच ध्यानात ठेवा, कुणाची निंदा नादस्ती करायची नाही, कुणाचं वाईट चिंतायचं नाही, चांगल्या विचाराने यापुढे तरी वागा. आणि मग ते तुला तुझ्या देवाचं दर्शन हवंय ना, मग पाहण्या आता काय घडवितो ते. काय रे पंढरीच्या पांडुरंगा, पुंडलिकानं फेकलेला इटावर उभा आहेस ना व. मग आज भक्ताच्या दर्शनासाठी अरे एकटी झोपला असेल तर जागा हो. गरुडा आकाशी झळकला, झळकला. हो हो, गरुडा झळकला, झळकला, झळकला. वाटे माझा स्वामी आला, स्वामी आला. वाटे माझा स्वामी आला, स्वामी आला. वाटे माझा स्वामी आला. गरुडा आकाशी झळकला, हो हो, गरुडा आकाशी झळकला, झळकला, झळकला. वाटे माझा स्वामी आला, स्वामी आला. वाटे माझा स्वामी आला, स्वामी आला. वाटे माझा स्वामी आला. आला भक्तांचा कैवारी, आला भक्तांचा, आला भक्तांचा, आला भक्तांचा कैवारी. देतो दर्शन मुरारी, देतो दर्शन मुरारी. गरुडा आकाशी झळकला, हो हो, गरुडा आकाशी झळकला, झळकला, झळकला. वाटे माझा स्वामी आला, स्वामी आला. वाटे माझा स्वामी आला, स्वामी आला. वाटे माझा स्वामी आला. कल्याण कल्याण मस्त कल्याण मस्त. समजू लागल्या दिव्यापासून एकनिष्ठतेने भक्ती केली, त्या भक्तीची फलश्रुती मला ही दिलीच मिळाली. बाळ मुक्ते, अगं कळू लागल्या दिवसापासून ध्यानी मनी आसनी शयनी भोजनी या पंढरीच्या पांडुरंगाची तू भक्ती केली. आणि ही तुझी भक्ती पाहून हा तुझा देव पंढरीचा पांडुरंग आज दर्शन देता झाला. तर प्रत्येक भक्तानं भक्ती करावी, त्याच भक्तीला बोलून आम्ही देवता प्रसन्न होतो. आणि ही तुझी भक्ती पाहून, ही तुझी भक्ती या देवाच्या रुच झाल्या कारणानंच आज तुला मी दर्शन दिलं. कारण दुःखाची तरी ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ माणसाच्या जीवनात केव्हा येत नसते. आणि ती सुखाची हिरवळ आज तुझ्या जीवनात निर्माण झाली. कारण तुझा अट्टहास एकच आहे, आणि तो अट्टहास कोणता असेल तर आज सारे तू प्रयत्न करतेस तर कुणासाठी असेल तर या देवासाठी तू सारे अट्टहास करतेस. तुझं म्हणणं योग्य आहे ना? सत्य तेव्हा आतापर्यंत एकनिष्ठतेने भक्ती केली याच्या मुळाचे सर्वस्वी कारणीभूत तू आहे. ज्या दिवशी माझी आई निवर्तली त्या दिवशी तुझी प्रतिमा माझ्या स्वाधीन करून घे. त्याचवेळी आई म्हणाली होती, मुक्ती, आजपासून तुझं दुःख असू दे किंवा सुख असू दे, तुझ्यावर कोणतेही संकट येऊ दे, तू या विठ्ठलाला सांग. तर दिनापासून तेव्हा ती प्रतिमा घेऊन अगदी फिरण्याचं कर्तव्य मी करते. अनेक दुःख आली, ती तुला मी सांगण्यासाठी तत्पर ठेवते. ती सारी दुःख माझी हलकी करण्यासाठी देवा तू साक्षात अवतीर्ण झाला असं मला सारखं वाटत होतं. पण आतापैकी तुझं मूर्तिमंत दर्शन मला का घडत नव्हतं याच्या मुळाशी कारण काय मला सुद्धा समजू शकत नव्हतं. पण तेव्हा आज तू माझ्या नेत्रासमोर उभा ठाकला, आज तुझं मूर्तिमंत दर्शन मला घडलं, तेव्हा धन्य झाले. मुक्ते, आतापर्यंत अनेक संकट निर्माण झाली, प्रत्येक संकटात धैर्यानं तोंड दिलंस आणि त्या प्रत्येक संकटातून या तुझ्या देवाची मुक्तता केली. का हीच तर तुझी खरी भक्ती. या देवाच्या झाल्या कारणानंच आज तुला दर्शन घडले आणि तुझी इच्छा आहे. आणि सारे अट्टहास केले ते कशासाठी असेल तर हा विश्वाचा देव
पंढरीचा पांडुरंग तुझा पती बाबा ही तुझी एकच इच्छा आहे ना? होय, माझी एकच इच्छा आहे. पंढरीचा पांडुरंग तेव्हा मूर्तिमंत तू आहेस आणि तू माझा पतिमय परमेश्वर व्हावा, तू माझा सौभाग्याचा धनी व्हावा, हीच माझी इच्छा आहे. ती माझी इच्छा कोण बरे परिपूर्ण करेल? मग ते ही इच्छा आम्ही तुझी नक्कीच परिपूर्ण करणार आहे. आणि कोणत्या प्रकारे असेल तर एक म्हणतो, यावेळी तुझी इच्छा आहे ह्या पंढरीचा पांडुरंग हा विश्वाचा देव आज तुझा पती व्हावा ही तुझी इच्छा आहे ना? हो. मग यावेळी हा देव तुझा पती होऊ शकत नाही, पण पती हा देव होऊ शकतो. हे, तू माझा पती होऊ शकत नाही, पण पती हा परमेश्वर होऊ शकतो. ते तुझ्या शब्दाच्या बाहेर आतापर्यंत मी कधीही गेली नाही, याच्याही पुढे जाणार नाही. तू जो मार्ग माझ्या जीवनात आचरणात आणशील तो मी पाळण्यासाठी तत्पर आहे. मग बाळ मुक्ते, याच्या पुढं तुझा पती कोण असेल तर पाग, ज्या शिवमंदिरापासून ज्या राघवानं तुला सहाय्य केलं, एक स्वामी भक्त राघव, त्या राघवामुळंच तुला स्वामी दर्शन घडलं आणि तुझ्यामुळं त्याच राघवाला विठ्ठल दर्शन घडलं. मग त्याच राघवानं मनात कोणताही संकोच न ठेवता तुला सहाय्य केलं, होय ना? होय. मग याच्या पुढं त्याच राघवाचा तुला पती म्हणून स्वीकार करावा लागेल. पती म्हणून स्वीकार करावा लागेल. हे, तुझ्या मतानुसार मी या राघवाचा पती म्हणून स्वीकार करेन, पण जन्म देती माता निवर्तन. माझी पितृदेवता तीर्थाटनासाठी गेली, ती पुनश्च माघारी फिरली नाही. या विश्वात माझं दयेमाईचं कोणीच नाही. देवा, जर या राघवाशी विवाह करावा ही तुझी जर प्रामाणिक इच्छा असेल तर देवा मी नक्कीच करेन, पण या मुक्तीची एक इच्छा आहे. देवा, माझी माता नाही, पिता नाही. देवा, तू माझा बाप व्हावा आणि विश्वाची माई माझी आई व्हावी आणि तुम्ही उभयतानी मिळून जर माझं कन्यादान केलं असेल तर मी या राघवाशी लग्न करण्यासाठी तयार आहे. वाघ मुक्ती, म्हणजे या विश्वाच्या देवाला तू 2 शब्दात तू जखडबंद केलेस आणि तुझी इच्छा आहे की या विश्वाच्या देवानं विठ्ठल रखुमाईचं कन्यादान करावं. बाळ मुक्ते, आतापर्यंत प्रत्येक भक्तासाठी आम्ही देव झडत असतो, मग ही तुझी इच्छा मी परिपूर्ण करणार आहे. देव, हा, धन्यच आहे. ज्यावेळी या पंढरपूरचा त्याग करून मी अक्कलकोटी जाईन, या राघवाच्या सदनी जाईन, त्यावेळी इतरत्र स्त्रिया मला विचारतील, मुक्ते तू आलीस कुठून, तुझं माहेर कुठं, तू राहायची कुठे? त्यावेळी अभिमानानं स्वाभिमानानं सांगेन, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. या पंढरीच्या पांडुरंगाचा मंगलमय आशीर्वाद आहे. मंगलमय आशीर्वाद. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे विवरेचा आहे विवरेचा आहे विवरेचा. देची दान दे गा दे मा तुझा विसरला भावा तुझा गुण गाईला आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी. नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे